सोमकांताची पूर्वजन्म कथा. दुसऱ्या दिवशी प्राप्तकाळीच नित्यकर्मे आटोपून भृगु ऋषींनी सोमकांत व सुधर्मास आपल्याजवळ बोलाविले आणि त्यांना राजाचे पूर्वजन्म चरित्र सांगू लागले. भृगु म्हणाले, विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाच्या एका सुंदर नगरात चिद्रूप नावाचा एक श्रीमंत वैश्य राहत असे. सुभगा नावाची त्याची पत्नी गुणरूप शीलसंपन्न अशी पतिव्रता स्त्री होती. कामंदा हा त्यांचा फार उशिरा झालेला मुलगा. तो स्वरूप सुंदर होता. एकमेव अपत्य म्हणून उभयंतांनी त्याचे लाडाकोडात संगोपन केले. वयात आल्यावर चिद्रूपचे कुटुंबिनी नामक एका सुंदर मुलीशी त्याचा विवाह केला. ती पतिभक्तिपरायण अशी पतिव्रता स्त्री होती. कुटुंबिनीस 7 पुत्र व 5 कन्या अशी 12 अपत्ये झाली. मुलांचा संसार सुखाचा चाललेला पाहून चिद्रूपने कृतार्थतेने डोळे मिटले. सुभगा सती गेली. मातापित्यांच्या पश्चात सर्व धन कामंदाच्या हातात आले. लाडाकोडात वाढल्याने किंचित हट्टी झालेल्या कामंदास द्रव्याचे रक्षण आणि वृद्धी कशी करावी याचा पोच नव्हता. अविचाराने द्रव्य उधळीत तो मनसोक्त मौज करू लागला. कुटुंबिनीने त्यास परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण हेकेखोर कामंदाने तिचे ऐकले नाही. अल्पावधीतच कामंदा कफलक झाला, इतका की सरते शेवटी त्यास स्वतःचे घरही विकावे लागले. पत्नी व मुलासह माहेरी पाठवून देत कामंदाने आलेले द्रव्यही उधळले. त्यानंतर चोऱ्या, जुगार, धमक्या, लबाडी, फसवणूक अशा नाना प्रकाराने तो लोकांना त्रास देऊ लागला. खोटे दस्तऐवज तयार करणे, काढलेले कर्ज बुडविणे या गोष्टीत तर तो पारंगतच होता. त्याच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी राजाकडे गाराणे घातले. त्यांच्या तक्रारींना न्याय देण्यासाठी राजाने कामंदास हद्दपार केले. हद्दपारीने तर त्याच्या कारवायांना अधिकच ऊत आला. अरण्यात वास्तव्य करून त्याने वाटमारी सुरू केली. दिवसाढवळ्या वाटसरूंना लुबाडावे, वेळप्रसंगी त्यांचा प्राण घ्यावा, दुर्बळांना त्रास द्यावा, कोणी वरचढ भेटल्यास पळून जावे, मौजेखातर पशुपक्ष्यांची हत्या करावी, अशी अनेक कुकर्मे करून त्याने अनेक दुष्टांना आपल्या पदरी आश्रयही दिला होता. अरण्यातच प्रचंड वाडा बांधून आपल्या पत्नी व मुलासह तो तेथेच वास्तव्य करू लागला. वाटमारी करून त्याचा प्रपंच व्यवस्थित चालत होता. एके दिवशी अकस्मात एक विलक्षण घटना घडली. वाटमारी करत असता त्याने एका दुर्बळ ब्राह्मणास हटकले आणि त्याच्या मनगटास धरून स्वतःजवळील द्रव्य देण्याविषयी दरडावले. स्वतःजवळ द्रव्य नसल्याने हा आपला निश्चित जीव घेणार या भीतीने ब्राह्मण थरथर कापू लागला. स्वतःच्या प्राणाची भीक मागत सद्गतीत स्वरात तो ब्राह्मण काकुळतीने म्हणाला, बाबा रे, तू तर श्रीमंत आहेस. असे असताना या गरीब ब्राह्मणाचा जीव घेऊन तुला काय मिळणार? मी मेल्यावर माझ्या पत्नीने काय करावे, कुठे जावे? आता तूच माझा मायबाप हो आणि पुत्र समजून मला जीवदान दे. ब्राह्मणाचे रक्षण करणे यासारखे थोर धर्मकृत्य नाही. माझा घात केल्यास 1000 वर्षे नरकयातना भोगशील, तरी सावध हो. उगीचच अविचार करू नको. पण दुष्ट कामंदास काही त्याची दया आली नाही आणि दुसऱ्याच क्षणी त्याने तलवारीने ब्राह्मणाचे मुंडके धडावेगळे केले. नाना प्रकारचे पापकर्मे करून निर्दयी झालेल्या कामंदाने पुढे 1000 हत्या केल्या. होता होता कामंदा वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागला. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टीतेज मंदावले, नाना रोगांनी त्याला पछाडले. झोप उडाली. घरातील मंडळी त्याचा तिरस्कार व अनादर करू लागली. जीवनाची वास्तविकता तो उघड्या डोळ्यांनी अनुभवत होता. या सर्व प्रकारांनी त्रस्त झालेला कामंदा पश्चातापाच्या अग्नीत अहोरात्र होरपळू लागला. त्यास मन शांतीसाठी दानधर्म करावासा वाटला, पण कोणी ब्राह्मण त्याच्याकडून दान स्वीकारण्यास तयार होईना. उलट त्याच्याशी बोलावे लागले म्हणून अनेकांनी प्रायश्चित्ते घेतली. या प्रकाराने त्यास अधिकच वाईट वाटले.
त्यास पुण्यकर्म करावेसे वाटत होते, पण गतकर्म आड येत होते. शेवटी स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने तो राहत होता त्या अरण्यातीलच एका जीर्ण-शीर्ण व पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. या कामी एका परिचित ब्राह्मणाचे सहाय्य घेऊन त्याने स्वतःजवळचे सर्व धन खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतकेच करून तो थांबला नाही, तर देवालयाभोवती त्याने प्रशस्त बाग लावली आणि तेथेच 4 विहिरीही बांधल्या. उरलेले धन त्याच्या आप्तेष्टांनी आपलेसे केले. या कार्यानंतर अल्पकाळातच कामंदा मरण पावला. यमदूतांनी त्याचे फार हाल केले. बऱ्याच कालावधी तो भयंकर नरकात यातना भोगीत खितपत पडला होता. त्यानंतर कामंदास यम आणि चित्रगुप्त यांच्या सन्मुख उपस्थित करण्यात आले. त्यावेळी तू अगोदर पुण्य भोगशील की पाप, अशी यमाने पृच्छा व्यक्त करताच मी आधी पुण्य भोगीन, असे त्याने उत्तर दिले. त्याच्या इच्छेनुसार पुण्य भोगण्यासाठी यमाने सौराष्ट्रातील एका प्रांताच्या राजाच्या पोटी कामंदास जन्मास घातले. हे राजन, पूर्वजन्मीचा पापी कामंदा तो तूच आहेस. पुण्य असेपर्यंत तू राजसुखाचा, ऐश्वर्याचा उपभोग घेतलास आणि पुण्यक्षय झाल्याबरोबर पाप भोगण्यासाठी तुला ही व्याधी झाली. भृगुमुखातून स्वतःचे पूर्ववृत्त समजताच सोमकांतास आश्चर्य वाटले. संभ्रमात पडून तो संशयग्रस्त झाला. काहीही न बोलता तो निमूटपणे बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक विध पक्षी बाहेर पडून त्यालाच टोचू लागले. आधीच क्षतिग्रस्त असलेला राजा पक्ष्यांच्या चंचू प्रहाराने होत असलेल्या असह्य वेदना न साहावून ओरडू लागला. तळमळतच या घटनेसंदर्भात त्याने भृगूंकडे विचारणा केली. ऋषीश्रेष्ठा, आपल्या आश्रमाचे स्थान निरवैर्य आहे, असे असतानाही माझ्यासारख्या गलित गात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडले आहेत? यावर भृगूंनी उत्तर दिले. राजन, वेदवेत्या आणि त्रिकाळाचे ज्ञान असणाऱ्या माझ्यासारख्या सत्यवचनी ऋषीच्या वक्तव्याविषयी तुझ्या मनात संशयाने घर केले म्हणून या रूपाने त्याचे फळ तुला भोगावे लागत आहे. भिवू नकोस आणि चिंताही करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मग बघ, माझ्या केवळ हुंकारानेच सर्व पक्षी नाहीसे होतील. त्यानंतर भृगूंनी मोठ्याने हा हुंकार भरताच सर्व पक्षी अदृश्य झाले. या सर्व प्रकारामुळेच सोमकांतास आश्चर्याचा धक्का बसला.